नमस्कार मित्रांनो, मी नितीन आपलं स्वागत करतो यश कुमार टेरेस गार्डनमध्ये. तो आता सध्या चालू आहे. उन्हाळा खूप पडतो आहे महाराष्ट्रामध्ये आणि आमचं जे टेरेस गार्डनमध्ये आम्ही अलग अलग प्रकारचे जे झाडे लावली ते अक्षरशः उन्हामुळे सर्व एकदम असे खराब होऊन राहिलेत, सुकून राहिलेत. तर यासाठी जे आमचे झाडं सुकून राहिले त्यांच्यासाठी आम्ही टेरेस गार्डनवाले काय काय करू शकतो यावर आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो. तर दोस्तो, आपण जास्त टाईम न घेता आपण सुरू करू की आपल्या उन्हाळ्यासाठी जे आता हे शेवटचे दिवस आहे, पाणी अजून पडायला अक्षरशः सांगितलं जात आहे की बुवा अजून बरे 25 ते 26 तारखेपर्यंत पाणी पडणार आहे व अजूनही अशीच उन्हाची लहर चालू राहणार आहे. तर मित्रांनो, हवा तर सुटून राहिली आहे, परंतु ऊन एवढं आहे की त्यामुळे आमच्या झाडांचं जे पूर्ण संतुलन आहे ते पूर्ण बिघडून राहिलं आहे. तर यासाठी आम्ही काय काय प्रयत्न करू शकतो, काय आम्ही नवीन ॲक्टिव्हिटी करू शकतो. तर यासाठी दोस्तो आपण काय करायचं मित्रांनो की आपण यासाठी काहीही करू नये. माझं तर म्हणणं आहे की आपण कोणतीही ॲक्टिव्हिटी करायची नाही. का तर मित्रांनो असं असतं की जसं आता आम्ही हे आमचं प्लॅन्ट आहे. त्या ठिकाणी कोणताही प्लॅन्ट असो, कोणतंही फुलांचं असो किंवा नुसतं इंडोर प्लॅन्ट असो, कोणतंही असो दोस्त. तर आपण यामध्ये आता जर काही करायचं म्हटलं तर आपण काय काय करू शकतो की आपण मातीची जी खुर्पी आहे ते करू शकतो आपण, किंवा आपण कटिंग करू शकतो. परंतु एवढ्या उन्हामध्ये जर आमच्या ह्या प्लॅन्टच्या मुळांना, जसं आता हे प्लॅन्ट आहे आणि आम्ही जर इथं खुरपी करायला गेलो तर या प्लॅन्टच्या मुळांना जर थोडीही इजा लागली दोस्तो, तर आपलं हे जे प्लॅन्ट आहे हे मरू शकतं. कारण की ऊन एवढं आहे की अगोदरच ते त्यांच्या प्रकारे जसं आहे तसं सर्वाईव्ह करून राहिले आहेत. आणि आपण जर त्यामध्ये अजून काही ॲक्टिव्हिटी करायला गेलो तर आपलं प्लॅन नक्कीच मरणार. त्यासाठी माझं म्हणणं आहे की आपण काय ॲक्टिव्हिटी करू शकतो, तर आपण काहीही ॲक्टिव्हिटी करायची नाही. फक्त रोज सकाळ आणि संध्याकाळ आणि झालं तर दुपारी आपण फक्त पाणी टाकायचं आणि बस, दुसरं काहीही करू नये. माझी तरी ही इच्छा आहे की बुवा तुम्ही काहीही करू नका, फक्त पाणी टाकत राहा आणि त्याला त्याच्या हिशोबाने सर्वाईव्ह करू द्या. अजून 10 दिवस, मग 10-15 दिवसांनी जसंही आपल्याकडे एकसारखं पावसाळ्याचं पाणी चालू जर झालं तर मग आपण त्या प्लॅन्टवर आपण आपल्या प्रकारे आपल्याला जसं करायचं आहे तसे करू शकतो. जसं की आता गुलाब आहे वगैरे, गुलाबांवर तर मित्रांनो मी सांगतो तुम्हाला, आपण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे खतं वापरू शकत नाही किंवा कोणतेही ॲक्टिव्हिटी करू शकत नाही. कारण की गरमीमध्ये सर्वात जास्त हार्म जे होतं ते गुलाबाला होतं. आणि यावर्षी माझे कमीत कमी 6 ते 7 झाडं पूर्ण कोरडे झालेले आहेत, मेलेले आहेत सर्व. तर त्यामुळे माझी तरी असं म्हणणं आहे की आपण कोणतीही ॲक्टिव्हिटी यावेळेस गार्डनमध्ये करू नये. फक्त जे आपलं डेलीचं काम आहे की जे पाणी टाकायचं तेच करावं. ह्यानंतर अजून जर पुढे आपण काही आता जर विचारत असता माझ्याकडे की ॲडेनियम आहे. ॲडेनियमला ही मित्रांनो की आता माझ्याकडे हे जे ॲडेनियमचे झाडं आहेत, तर याला मी कोणत्याही प्रकारचं ॲक्टिव्हिटी काहीच करत नाही आहे, कोणत्याही प्रकारचं खत टाकत नाही आहे. फक्त आणि फक्त रोज सकाळी ॲडेनियमला पाणी टाकून राहिलं आहे. त्याला फुलं येत आहे, जेवढे येत आहे तेवढे, किंवा नाही आले तरी काही फरक नाही पडत. परंतु जे आपले 7-7, 8-8 वर्ष जुने जे झाडं आहेत ते टिकवणं फार महत्त्वाचं आहे. एक वेळा पाणी पडायला लागलं की आम्ही भरपूर काही करू शकतो, भरपूर फ्लॉवर घेऊ शकतो, सर्व काही करू शकतो. फक्त महत्त्वाचं आहे आपल्यासाठी आपले झाडं वाचवणे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपली झाडं आपण कशी वाचवावीत. तर यासाठी मी तरी सांगतो मित्रांनो तुम्हाला की तुम्ही फक्त एकच ॲक्टिव्हिटी करू शकता की आपल्या झाडांना पाणी टाकत राहा. आणि अजून वरतून जर आता हे जे शेवटून जे वातावरण एकदम टेम्परेचर वाढलेलं आहे, तर यासाठी आपण ॲक्टिव्हिटीमध्ये करू शकतो की आपण या मातीला एकदम ड्राय ना हो म्हणून यावर आपण कोणत्याही प्रकारचं जसे की ज्यूटचं पोते जे असतात त्याचं आपण वरती आवरण टाकून मातीला
जास्त ऊन नाही लागणार, आपला गमला जास्त गरम नाही होणार याची आपण काळजी घेऊ शकतो, की ज्यामुळे आमच्या जे प्लॅन्ट आहे त्याचे रूट्स गरम होऊन प्लॅन्ट आमचा खराब नाही होऊ शकत याची काळजी घेऊ शकतो. अजून आपण शॉवरिंग व्यवस्थित प्रकारे करू शकतो, की ज्याची गरमी आहे ती संध्याकाळी पूर्ण निघून जाईल. जशी आता हवा सुटते तर हवेमुळे काय होतं की लगेच आपला जे गमला असतो त्याला हवा लागल्यावर पाणी मारल्यावर ते लवकर थंड होतं. तर आपण अशी ॲक्टिव्हिटी करू शकतो. नंतर आहे की आपल्या काही झाडांना आपण खतं वगैरे द्यायचं कोणते, तर केमिकल खत तर कोणतंच द्यायचं नाही. हां, जर आपले जसे आता गुडेलचे झाड आहेत, गुडेलच्या झाडांना तुम्ही खुरपी न करता त्यामध्ये वरतूनच थोडंसं जसं की आपण आवरण टाकलेलं आहे ते आवरण बाजूला करून तिच्यामध्ये आपण आपलं जे कंपोस्ट खत आहे ते टाकून परत त्यावर पाणी टाकून तुम्ही त्याचं आवरण टाकू शकता, किंवा आपल्या गार्डनमध्ये जे पालापत्ता निघतो तो आपण त्यावर ठेवू शकतो, की त्यामुळे लवकर पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही आणि त्यात ओलावा टिकून जाईल, की ज्यामुळे आपलं जे प्लॅन्ट आहे ते चांगले राहू शकतात मित्रांनो. त्यानंतर जसे की आता गुडलचे प्लॅन्ट आहे, फ्लॉवर येत नाही आहे पण आपले प्लॅन्ट सुंदर आणि हिरवे आहेत. एवढंही भरपूर झालं मित्रांनो. या काळामध्ये आपण जर आपले प्लॅन्ट अशा प्रकारे वाचवू शकलो तर हेही भरपूर झालं आपल्याला. माझ्याकडे आता ॲडेनियमचे 20-25 झाड आहे, 20-25 गुलाब आहे, 6-7 प्रकारचे गुडलचे प्लॅन्ट आहे. त्यानंतर 5-6 प्रकारचे माझ्याकडे बोगनविलिया आहे. नंतर काही फळांचे जसे की लिंबू झालं, काही अलग अलग प्रकारची फुलांची झाडं आहेत जसे की कामिनी झालं हे. त्यानंतर चांदणीचे जे प्रकार आहेत 2-3 ते आहेत, मधुकामिनी आहे, असे भरपूर आहे फ्लावरचे झाडं. तर आपण या झाडांना फक्त यावेळेस टिकवण्याचा खूप प्रयत्न करायचा. आपण आपली ॲक्टिव्हिटी कोणतीही करायची नाही, की ज्यामुळे आपलं गार्डन व्यवस्थित राहील. आणि एक वेळाचं पाणी पावसाळ्याचं पाणी चालू झालं की ते पाणी सगळ्यात अमृत आहे आणि तुमची झाडं पुन्हा पूर्ण त्याच व्यवस्थित त्याच याच्यामध्ये येऊन जातील आणि पुन्हा आपलं गार्डन एकदम फुलांनी भरून जाईल. फक्त आता आपलं एकच मकसद आहे की आपले झाडं आपण कशी वाचवायची. मग ती आपण 10-15 दिवसासाठी कोणतीही ॲक्टिव्हिटी न करता आपण ती झाडं आपली वाचवू शकतो आणि आपलं गार्डन चांगलं ठेवू शकतो मित्रांनो. तर माझी हीच एक इच्छा आहे की तुम्ही कोणत्याही कुणाच्याही व्हिडिओमध्ये काही ऐकून काही करायचं नाही. बस एवढंच, फक्त पाणी घालत राहा आणि आपल्या झाडांना व्यवस्थित ठेवा. तर माझं जे म्हणणं होतं मी तुम्हाला सर्वांना सांगून दिलं आहे. तरी आपल्याला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर यश कुमार टेरेस गार्डनला आपण सबस्क्राईब करून घ्या आणि पुढच्या व्हिडिओसाठी आपण धन्यवाद मित्रांनो.